बघा महिला मंडळ, आता हे गाणं खास तुमच्यासाठी आहे. तुम्ही असं युट्यूबला ऐकलं असेल पण आज लाईव्ह ऐकताय. कारण का लेक म्हणजे लहानाची मोठी होती, पण तेव्हा आई बाप त्या लेकीला लग्न तिच्या सासरी वाट लावतात, तेव्हा त्या आई बापाला काय दुःख होतं ते सांगतो. शांतता शांतता. जर मन लावून ऐकलं तर तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येईल. महिला मंडळ खास तुमच्यासाठी. तर त्या आई बापांनी त्या लेकीला लहानाचं मोठं केलेलं कसं असतं. आग रत्नासारखी जतना केली, आग रत्नासारखी जतना केली, आणि ती लेक जेव्हा लग्न होती तिच्या सासरी जाते तेव्हा आई बाप रडत रडत त्या लेकीला वाट लावतात आणि म्हणतात, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. आग रत्नासारखी जतना केली, रत्नासारखी जतना केली. आणि आई बाप रडत रडत त्या लेकीला वाट लावतात आणि म्हणतात, अग चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. बघा, माय लेकीचं भांडणं जरी झाले तरी माय लेकी लगेच गोड होतात, असं गोड माय लेकीचं नातं असतं. पण ती आई त्या लेकीच्या पदराला धरून रडते आणि आई त्या लेकीला काय म्हणते, माझी आई रडती. बघा, गाणं मन लावून ऐकलं तर तुम्ही सगळे रडतात. माझी आई रडती पदराला धरून, माझी आई रडती पदराला धरून, आणि रडत रडत त्या लेकीला म्हणती, माझी हरण चालली कळप सोडून, हरण चालली कळप सोडून, माझी उडून गेली, उडून गेली. माझी आई रडती पदराला धरून, माझी आई रडती पदराला धरून, आणि रडत रडत आई त्या लेकीला म्हणती, अग माझी हरण चालली कळप सोडून, हरण चालली कळप सोडून, माझी उडून गेली, माझी उडून गेली. ला 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 ला. आणि बघा, आता ही ओळ तर प्रत्येक लेकीसाठी आणि तिच्या बापासाठी. लेक म्हणजे बापाचं काळीज असते, आणि ती लेक किती जरी मोठी झाली तरी त्या बापासाठी त्याची चिमणीच असते. पण बाप सगळे लग्न कार्य पार पाडतो, पण लेकीला डोळ्यात थेंब दाखवत नाही, बाप गपचूप रडतो. कुठे? आद्विक आकाश पाटील यांच्याकडून 1100 रुपयाचं बक्षीस आलंय. लेकीच्या प्रेमासाठी जोरदार टाळ्या सगळ्याचे झाले पाहिजे. बघा, लेक म्हणजे बापाचं काळीज असते, तर बाप लेकीला रडू दाखवत नाही, बाप गपचूप रडत असतो. कुठे? तो माझा बाप रडतो
माझा बाप रडतो मंडपा धरून आणि रडत रडत त्या लेकीला म्हणतो, त्या काळजाच्या तुकड्याला म्हणतो, माझं हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून, हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून, माझा बाप रडतो मंडपा धरून, माझा बाप रडतो मंडपा धरून. बाप लेकीला तर म्हणतोच, पण बाप काळजीपोटी त्या जावयाला पण म्हणतो काय, जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा, 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 हे जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा, जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा, जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा, जीव लावा पोरीला जावई बुवा. कारण बापाच्या मनात जी घालमेल चालू असती, तो त्याच्या लेकीला कसं सोडव असं त्याच्या मनात चालू असतं. हा, रडूच येतं मला माहिती आहे, मी लय कार्यक्रम केले, पण या ओळीला प्रत्येक लेकीच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. तो माझा बाप रडतो मंडपा धरून, अग माझं हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून, हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून, माझी उडून गेली, माझी उडून गेली. आणि बघा, भावाचा आणि बहिणीचा तर जरा पटत नाही. भाऊ बहीण सारखे भांडत असतात, पण तो भाऊ पण त्या बहिणीच्या गळ्यात पडून रडतो आणि भाऊ त्या बहिणीला काय म्हणतो, तो माझा दादा रडतो गळ्यात पडून, माझा भाऊ रडतो गळ्यात पडून, आणि रडत रडत त्या बहिणीला म्हणतो की तायडे मी काय आता तुला भांडायला नाही, असं म्हणून त्या बहिणीला वाट लावतो. आणि भाऊ त्या बहिणीला म्हणतो, माझा दादा रडतो गळ्यात पडून, अग माझी सोन्याची भावली मला चालली सोडून, सोन्याची भावली मला चालली सोडून, माझी उडून गेली, माझी उडून गेली. पण बघा, लेकीचा जन्म काही सोपा नसतो. आई बाप त्या लेकीला लहानाचं मोठं करतात, पण एक ना एक दिवस त्या लेकीला तिचं खरं घर सोडून जावंच लागतं. म्हणून सांगतो, ज्याची होती त्यानं जाणली, ज्याची होती त्यानं जाणली. आणि शेवटी आई बाप रडत रडत त्या लेकीकडे बघतात आणि म्हणतात, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, लावलेली माया आज वायाला गेली, माझी उडून गेली, माझी उडून गेली. आणि आई बाप रडत रडत त्या देवाला एक प्रश्न करतात. आई बाप, अरे का रे हे देवा अशी रीत दावली, अरे का रे हे देवा अशी रीत दावली, आज पोटची कन्या आज परक्याची झाली, पोटची कन्या आज परक्याची झाली, माझी उडून गेली, माझी उडून गेली. तसंच राहुल वाळू दूध संघाला गणेश गायके यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस लेकीच्या प्रेमासाठी आले. तर ती लेक जेव्हा तिच्या सासरी नांदायला जाते आणि तिला माहेरचं ध्यान होतं, तेव्हा ती आई अंबाबाईला काय म्हणते, अग सांग ना देवी माझ्या भावाला, ग भावाला सुखी हाय ग माझ्या गावाला, सांग ना देवी माझ्या भावाला, ग भावाला सुखी हाय ग माझ्या गावाला, देवी माझ्या भावाला, भावाला सुखी आहे माझ्या गावाला, सांगना देवी माझ्या भावाला, भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. महिला मंडळ आता लय रडले,
फक्त महिला मंडळ ज्यांचे लग्न झाले त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या सासूवर जीव कुणाचा आहे? हात वर करा. हा? आहे आहे सगळ्याच आहे. आगा कुंकू जोडवा काळा मनी. हा, रडवता बी आलं पाहिजे आणि लगेच हसवता बी आलं पाहिजे. नुसतं रडून साईड नाही करायचं. आगा कुंकू जोडवा काळा मनी. आता ह्या पण लाईनीला लय हसतील. लय बाई मायाळू ग माझा धनी ग. मयाळू ग माझा धनी ग, मयाळू ग माझा. महिला मंडळ नवरा कसा का असाना पण म्हातारपणी तोच आपला आधार असतो. अगं तोच आधार हाय ग जीवाला माझ्या जीवाला. आता फक्त महिला मंडळ म्हणतील. तुम्ही म्हणायचं नाही, फक्त महिला मंडळ म्हणतील. सांग ना देवी माझ्या भावाला ग भावाला, सुखी हाय ग माझ्या गावाला. सुखी हाय माझ्या गावाला. महिला मंडळ आवाज येऊ द्या. का भावाचा आणि बहिणीचा इस्टेटीवरनं झाले का काही? नाही ना. ना आमचा आवाज आहे का? जरा म्हणा नाही पोळलो ज्याची होती. आमच्या गाण्यात एवढं घेतलं, त्या गाण्यात सगळ्यांनाच गेलाय. आता सगळ्यांनी म्हणून म्हणा, रत्नाचा रकी अग रत्नाचा रकी अग चिमणी माझी अग चिमणी माझी. चिमणी माझी उडून गेली.